आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. राज्यात एकाच वेळी 25 IAS प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने राज्यात भूकंप आला आहे. चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून झाली असून नव्याने जिल्हाधिकारी म्हणून वसुमना पंत या शुक्रवारपासून चंद्रपूर जिल्ह्याचा कारभार सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकरिता दुरांतो एक्सप्रेसचा थांबा आता वर्धेला मिळणार असून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आक्रमक मागणीने वर्धा येथील थांबा मंजूर करण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यातील प्रवाशांना नागपूर येथे जाणे अत्यंत कठीण असल्याने वर्धा येथे थांबा मिळावा याकरिता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. लोहार डोंगरी खाण प्रकल्प रद्द करावा याकरिता नुकतेच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे मागणी केली होती. परंतु हा विषय कोळसा मंत्री यांच्याकडे नसून हा केंद्रीय पोलाद मंत्री या विभागात येतो. त्यामुळे निवेदन कोणाला द्यायचा याचा विसर खासदार प्रतिभा धानोरकर यांना पडला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. चंद्रपूर येथील महाकाली यात्रेत दूरदूरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय हा प्रशासनावर कठोर कटाक्ष असून प्रशासन यात संपूर्णतः अयशस्वी ठरले आहे. यात्रेत येणाऱ्या अनेक भाविकांनी ही व्यथा बोलून दाखविली आहे आणि त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेचे वाभाडे भाविकांनी काढले आहे. मेहुणीच्या मुलीच्या बारशाला गेली आणि 6 लाखांचं सोनं गमावून बसली. ही घटना राजुरी नागपूर बसमध्ये घडली. अज्ञात चोरट्यांनी भद्रावती येथील रहिवासी स्मिता सुनील मते यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे प्रवाशांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्धा जिल्हा हा दारूबंदी म्हणून ओळखला जातो, परंतु दारू सोबत अंमली पदार्थांचाही प्रवेश या जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात झाला असून अनेक मार्गांनी तस्कर अंमली पदार्थांची तस्करी वर्धा जिल्ह्यात करीत आहेत. या संदर्भात गिरड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोरा गावातील एका पती पत्नीला गांजा तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने अडकवले असून त्यांच्याकडून तब्बल 2,13,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. वर्धा शहरातील महादेवपुरा येथील हनुमान मंदिरावर झेंडा लावण्याकरिता गेलेल्या युवकाचा बाजूने जाणाऱ्या जिवंत 20 तारेचा स्पर्श झाल्याने दुःखद अंत झाला. हा युवक मंदिराच्या कळसावर चढला होता. झेंडा लावताना त्याचा स्पर्श जिवंत विद्युत तारेला झाला. याच वेळी मुस्लिम समुदायाच्या युवकाने माणुसकीचे दर्शन घडवत त्या युवकाला प्राणाची पर्वा न करता तिथून बाहेर काढले आणि दवाखान्यात घेऊन गेले, परंतु दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला. भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. एका शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या या तहसीलदारावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, परंतु राजकीय वरदहस्त लाभल्याने पुन्हा ते भद्रावती येथे रुजू झाले. परंतु कर्मचाऱ्यांसोबत अपमानास्पद वागणूक आणि प्रलंबित कामे यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे 1 एप्रिलला राजेश भांडारकर यांच्या बदलीची मागणी केली. सध्या सुरू असलेली युद्धजन्य परिस्थितीची झळ भद्रावती येथील ब्युटी पार्लर आणि केस कर्तनालय असोसिएशनला बसली असून वाढत्या भाव वाढीमुळे त्यांनी ग्राहकांच्या सेवांमध्ये सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या भाव वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार असून यावर ग्राहकांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. एरवी नक्षली समोर दिसताना CRPFचे जवान गोळ्या घालताना दिसतात, मात्र त्याच्या विपरीत एक दृश्य समाजमन हिलावून टाकणारे ठरले आहे. छत्तीसगड येथील कानकेरमध्ये 3 नक्षलवादी आत्मसमर्पण करण्यास निघाले, परंतु सततची पायपीट आणि भुकेजलेला चेहरा घेऊन ते पोलिसांसमोर आत्मसमर्पणाकरिता उभे ठाकले. पोलिसांनी त्यांची मनस्थिती ओळखली आणि सर्वप्रथम त्यांना प्रेमाने जीव घातले. त्यामुळे ह्या प्रकरणाची चर्चा सध्या सर्वत्र होत असून जवानांची सुद्धा वाहवा होत आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.